श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत तालुक्यात प्रशासनाचा दमदार उपक्रम। प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्या सबलीकरण अभियान, मुलींना कराटे, तायक्वांदो प्रशिक्षण व येलो बेल्ट वितरण। मुलींनी सर्व क्षेत्रात पुढे यावे। कन्या सबलीकरण कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकरांचे आवाहन। विद्यार्थिनींना येलो बेल्ट व प्रमाणपत्र। प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यात कन्या सबलीकरण अभियान, मुलींना कराटे, तायक्वांदो प्रशिक्षण, येलो बेल्ट व प्रमाणपत्र वितरण। प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यात कन्या सबलीकरण अभियान। जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण विभागाच्या संयुक्त पुढाकारातून जत तालुक्यात कन्या सबलीकरण अभियान राबवण्यात येत असून प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थिनींना कराटे व तायक्वांदो प्रशिक्षण देत येलो बेल्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। जत तालुक्यातील मुलींमध्ये आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि स्वरक्षणाची क्षमता वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून कन्या सबलीकरण अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाला प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांचे मार्गदर्शन लाभत असून जत तालुक्यातील विविध शाळांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। या उपक्रमाद्वारे मुलींना कराटे व तायक्वांदोचे प्रशिक्षण देण्यात येत असून संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्याची कौशल्ये त्यांना शिकवली जात आहेत। नियमित सराव, शिस्त आणि मानसिक दृढतेमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। ग्रामीण भागातील मुलींनाही स्वरक्षणाचे प्रशिक्षण मिळत असल्याने त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याचे प्रशासनाने सांगितले। जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनींना येलो बेल्टसह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमास प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, नायब तहसीलदार अण्णासो धोडमाळ, नायब तहसीलदार कुंभार मॅडम, गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे, शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख, कृषी उपविभागीय अधिकारी गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, जिल्हा परिषद सदस्य सविता पाटील, जिल्हा परिषद सदस्य कविता पाटील व सरदार पाटील तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते। जत हायस्कूल, SRVMS GB संख, शेगाव हायस्कूल, दरीवडची हायस्कूल आणि MV हायस्कूल उमदी येथील विद्यार्थिनींना येलो बेल्ट व प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे म्हणाले की या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि स्वरक्षणाची भावना बळकट होत असून शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। कन्या सबलीकरण अभियानाला वेग। महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे यावे। आमदार गोपीचंद पडळकर। जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी महिलांनी घरापुरते मर्यादित न राहता सर्व क्षेत्रात पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आवाहन केले। जत तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या या कन्या सबलीकरण अभियान कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित विद्यार्थिनी व महिलांना मार्गदर्शन केले। महिलांनी केवळ घरकामापुरती मर्यादित न राहता शिक्षण, प्रशासन, उद्योग आणि समाजकार्यातही पुढे येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांनी मुलींमध्ये आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करणारे असे उपक्रम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आणि या कार्यक्रमातून मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळत असल्याने भविष्यात त्या अधिक सक्षम आणि आत्मविश्वासी नागरिक बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. आता थोडक्यात बोलतो आपल्या सर्वांना माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे मनोगत ऐकायचं आहे. माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा सन्मान उपविभागीय अधिकारी माननीय प्रांत साहेब श्री अजय कुमार नट्टे साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. काही माणसं वेळ लावून जातात गाभारातल्या नंदादीपासारखी. काही माणसं वेळ लावून जातात गाभारातल्या नंदादीपासारखी. त्यांचं हसणं बोलणं हृदयात कोरावं वाटतं आणि साकार झालेल्या प्रतिमांनी पुन्हा कृषी विभाग पोलीस कॉन्स्टेबल जर यांनी स्टेजवरती सत्कारासाठी उपस्थित राहायचं. जिल्हा कृषी अधीक्षक कुंभार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी नावानुसार समोर यायचं आहे. जत हायस्कूल जतचे उपमुख्याध्यापक श्री चौगुले सर आणि येलो बेल्ट प्राप्त विद्यार्थिनी यांनी समोर यायचं आहे. सर्व येलो बेल्ट प्राप्त जत हायस्कूल जतच्या विद्यार्थिनी पत्रांचं या ठिकाणी वितरण होत आहे. शेगाव हायस्कूलचे सर्व विद्यार्थी चला, गर्दी करू नका, गोंधळ करू नका. प्रत्येकाचे फोटो घेतले जातील. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रकारचा उपक्रम आपल्या जत तालुक्यातील विविध शाळांनी राबवलेला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व शाळांचं, मुख्याध्यापकांचं, शिक्षकांचं आजच्या या महिला दिनानिमित्त आणि कृषी प्रदर्शनाच्या या सानिध्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जतचे प्रांताध्यक्ष नष्टे साहेब, तहसीलदार देत असताना एक आवर्जून गोष्ट सांगतो. दरवाजा मोठा असतो म्हणून तो दरवाजा, खिडकी लहान असते म्हणून ती खिडकी. चोरी म्हणले की आपण काय म्हणतो, ती चोरी. दरोडा पडला तर तो दरोडा. लागली की म्हणतो आपण आई ग. ऍक्शन झाला की म्हणतो आपण बापरे. साधा कावळा आणि चिमणी, तिथं पण बघा, तो कावळा आणि ती चिमणी. म्हणजे मराठी शब्दकोशांनी मुलींच्या, महिलांच्यावर अन्याय केलेला आहे. परंतु हे सगळं जे काही सूर्य मालिका आहे हे एकत्र करण्याचं काम कोणत असेल तर आकाशगंगा करती. आणि त्या आकाशगंगेला मात्र नंतर म्हणायला लागले की ती आकाशगंगा. म्हणून ही ती सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या निर्मिती तर महिलाच करू शकतात. पुरुष आतापर्यंत कधीही गरोदर राहिला नाही. त्यामुळं ज्या महिलांना हे दैवी देणगी आहे, अशा दैवी देणगी असलेल्या महिलांचा मी डॉक्टर आहे म्हणून मला स्वतःला अभिमान आहे. म्हणजे ह्या महिलांचा मी की काहीतरी माझ्याकडनं त्यांच्या कळा कमी करायचं काम माझ्या इतक्या वर्षात झालेलं आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या नावाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनानं मला 2011 साली संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव पुरस्कार दिला जात होता. तो पुरस्कार मला मिळाला. यात मी जगचं भाग्य समजतो. बरं, त्यावेळी तुम्ही म्हणाल की वशाला लावला असेल, त्याला राजकारणात आहे असं. परंतु त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि मी आयुष्यभर भारतीय जनता पार्टीत आहे. आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या हस्ते मला तो पुरस्कार वर्षा बंगल्यावर मिळाला. तर सांगायचा उद्देश असा आहे की आता राजकारणात सुद्धा 50% महिलांचा सहभाग आहे. कविता मॅडम आता व्यासपीठावर आहे. पहिल्यांदाच त्यांना तिकीट दिलं गेलं, मोठ्या संख्येनं निवडून आल्या. आणि मग आम्हाला कळलं व्यासपीठावर ते पण चांगलं बोलतायत. आणि सभेच्या वेळी बोलायला लागले की आम्हाला लक्षात आलं की त्यांचा अभ्यास चांगला आहे.
बऱ्याच वेळा संधी मिळाल्या न मिळाल्या त्या उजेडात येत नाही. आता महिला आणि पुरुष यांचे दोन्हीचे मेंदू वेगळे असतात. पुरुषांचं आता वजनावर मी बोलत नाही, पुरुषाचं वजनदार असते आणि महिलांचा हलकं मेंदू असते असं मला म्हणायचं नाही आहे. तहसीलदार मॅडम नाही, महिलाच्या तोंडामध्ये शब्द राहत नाही. त्यांचं म्हणणं होतं ते किती लोकांना कळलं मला. मी अनेक कार्यक्रमाला काल एका सांगोला महिला डॉक्टर एकत्र होत्या, 150 महिला होत्या आणि त्या महिला असताना या तरुण डॉक्टर होत्या आणि त्यांच्याकडे लहान लहान बाळ होते. मग मी म्हटलं की इतके असे लहान मुलं घेऊन ह्या महिलांना कार्यक्रम राहिले तरी त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात आणि त्याचं निम्म काम त्याला करायला लागते, निम्म काम बायकोला करायला लागते. पंचायत समितीमध्ये नगर पहिल्यांदा 30% आरक्षण हे कंपल्शन करणार आहे, बरोबर आहे साहेब? 2029ला 30% महिलांना आरक्षित केलं जाणार आहे विधानसभेसाठी. आमदार आता अनेक महिला आमदार म्हणून दिसतील तुम्हाला. तर आतापासून या मुलींना माझं असं वैयक्तिक मत आहे, शिक्षण क्षेत्रात काम करणारे असतील, तुमचे शिक्षण अधिकारी असतील, तुम्ही कुठेतरी कळवा. 8वी 9वी 10वीला नागरिक शास्त्र हा 20 मार्काचा असतो, तो ऑप्शनला असतो बऱ्यापैकी. आमच्या मुलांना एवढं मी 30 वर्ष राजकारणात आहे, त्यांना पंचायत समिती म्हणजे माहित नाही, जिल्हा परिषद काय असते माहित नाही, नगराध्यक्षांना काय म्हणायचं असते ते माहित नाही, त्यांचे काय काम असतात ते माहित नाही, मतदान म्हणजे काय, त्याचा हक्क कसा बजवायचा ते माहित नाही. दुर्दैवानं 50% आरक्षित जर महिलांना केलं जात असेल तर शिक्षण अधिकाऱ्यांनी व्हावी. सामाजिक कार्याची आवड मुलींच्या मध्ये आतापासून निर्माण झाली तर निश्चितपणे महिला राजकारणात येतील, सक्षम होतील. कुटुंब सक्षम करण्याचं काम या महिला चांगलं करतायत. महिला शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं आणि पुरुष शिकला तर स्वतःपुरतं शिकतो. आणि महिलांच्यात आणि पुरुषांच्या मध्ये 1-2 किस्से सांगतो आणि थांबतो. महिला ह्या जास्त कुटुंब रिलेटेड आहेत, चिकित्सक आहेत आणि अत्यंत काळजी घेणारे आहेत. त्याच पद्धतीनं पुरुष जितका बेफिकीर राहील तितका तो बेफिकीर राहायचा प्रयत्न करतो, कारण त्याला कुठली घरची जबाबदारी नको असते. आणि म्हणून एव्हरी सक्सेसफुल मॅन द वन वुमन इज बिहाइंड हिम असं म्हणलं जातं. तासन तास हे खरेदी करू शकतात, दैवी देणगी आहे. आणि पुरुष हा 30 मिनिटापेक्षा जास्त मॉलमध्ये थांबू शकत नाही. काही पुरुषांना ब्रेन अटॅक पण झालेले आहेत की ह्यांचा खर्च बघून. तर असं काही महिलांचं आहे. आता काही महिलांना लांबून येणाऱ्या नवऱ्यावरचा लांब केस लगेच ओळखता येतो, निरीक्षण शक्ती खूप चांगली असते. खरं गाडी पार्किंग करताना समोरची भिंत दिसेलच ह्याची गॅरंटी नाही. आणि त्यामुळं इथं बरेच पुरुष आहेत, तुमच्या पण अडचणी भरपूर आहेत. कधीतरी काढतायत कुठली तरी जुनी साडी आणि लगेच विचारतायत ही कधी आणली सांगा. त्यावेळी सगळ्या पुरुषांची चंपी होती, त्याला आठवतच नसते कोण आणले आणि काय केले. आणि नेमका प्रश्न विचारतात ड्रेस घालू का साडी घालू. आणि त्यावेळी ड्रेस घाल म्हटलं का साडी चांगली दिसत नाही, लांब ठेवावा 2 फूट. आणि मग आपली बायको काय म्हणते ते ऐकून घ्यावं, कारण बायको ही नवरा एकटाच असतानाच बोलते आणि पुरुष हे आपले मित्र असतानाच बोलतात. हे सगळ्यांना अनुभव आहे. घरात गेल्यानंतर कामात बायकोला ऑर्डर सोडणार नवरा, ए चहा कर ग, ते गेल्यानंतर तेच चहाचे कप उचलून धुतोय, हे चित्र सगळ्यांना आता माहित झालंय. त्यामुळं नवऱ्याचं धाडस बायको एकटी असताना बोलायचं होत नाही, सगळ्यांच्या समोर तो बोलतो. तर बायकोचं धाडस नवरा एकटा असतानाच ती बोलती. ते ऐकण्याची क्षमता तुमची वाढवा. पुरुषांना सांगतो मी की हे सगळं शांतपणे तुमचा संवाद व्हायला पाहिजे. आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमास उपस्थित जगचे प्रथम नागरिक डॉक्टर रवींद्र आरे साहेब, नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य पाटील मॅडम,
पंचायत समिती सदस्य तोरणे साहेब, तहसीलदार रोहिणी शंकरदास मॅडम, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीखंडे साहेब, व्यासपीठावरील उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, बराच काळापासून आपण सर्वजण भाषण ऐकत आहात. आपला देखील पेशंट संपत आलाय दिसतंय आम्हाला. माननीय आमदार साहेब थोड्याच वेळात येत आहेत, त्यामुळं 2च मिनिटांमध्ये मी माझं भाषण संपवणार आहे. खरं तर 8 मार्च एकच दिवस महिला दिन आपण साजरा करतो. प्रत्येक वेळी फक्त 8 मार्च आलं की आपल्याला मग महिलांचा सन्मान करायचा आहे, महिलांच्या विषयी चांगलं बोलायचं आहे, हे सगळं आपल्याला फक्त एक दिवस आठवतं. माझं म्हणणं आहे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एक दिवस नाही तर वर्षातले 365 दिवस महिलांच्या संघर्षाचा, महिलांच्या कष्टाचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. अनेक वेळा आपण असं ऐकतो, डॉक्टर साहेबांनी मगाशी सांगितलं, वैद्यकीय दृष्ट्या त्यांच्या भाषणामध्ये सगळे पैलू त्यांनी सांगितलं की स्त्री कशी वेगळी आहे, पुरुष कसं वेगळा आहे, हे डॉक्टर साहेबांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. डॉक्टर साहेबांनी एक गोष्ट गमतीशीर सांगितली की मॉलमध्ये फिरताना महिलांचा हात पुरुष घट्टपणे पकडतो. डॉक्टर साहेब, माझं असं म्हणणं आहे की महिलांकडे एवढा पैसा असला पाहिजे की त्यांनी त्यांचं स्वतःचं शॉपिंग करायसाठी त्यांनी त्यांचा पैसा वापरला पाहिजे. आणि अजून त्याच्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे, इथं बसलेल्या बऱ्याच महिला देखील आहेत ज्या स्वतः कमवतात, पण त्यांच्या पैशावर देखील त्यांच्या नवऱ्याचा अधिकार असतो आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यांना त्यांचा पैसा स्वतः वापरता आला पाहिजे आणि हे सबलीकरण महत्वाचं आहे. आपण नेहमी समानता समानता म्हणतो, लहानपणापासून आपण बघत आलेलो. म्हणजे मी माझ्या घरचं देखील उदाहरण सांगतो, मला काही वाईट वाटायची गरज नाही. पण आम्ही घरामध्ये 4 होतो, 2 भाऊ आहे, आम्ही 2 बहिणी आहोत. पण मग माझा सगळ्यात मोठा भाऊ आहे, मी सगळ्यात लहान, मध्ये 2 बहिणी आहेत. मग आमच्या घरी कधी एखादी गोष्ट घडली, वाद घडला की आमच्या घरचे आई वडील पहिले म्हणायचे, तो मोठा आहे समजून घ्या, की मुलींना बहिणींना म्हणायचे. मी लहान आहे, माझ्या बाबतीत सांगायचे की तो लहान आहे, त्याला कळत नाही, तुम्ही समजून घ्या. आणि मग आमच्या खरं तर मात्र आज ही परिस्थिती बदललेली आहे. माझी एक बहीण उपजिल्हाधिकारी आहे, की आमच्या दोघांपेक्षा घरचे त्यांच्या दोघींचं ऐकतात. आणि हे बदल कशामुळे झाला, तर शिक्षणामुळे झाला. माझ्या दोन्ही बहिणी आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, सक्षमपणे एक उपविभागाचं किंवा जिल्ह्यामधले एक चांगलं पद सांभाळते, एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मला आपल्या सगळ्यांना देखील सांगायचं आहे की आपण देखील चांगलं शिक्षण घ्यावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. आपल्या आई वडिलांना आपण सर्वांनी जत तालुक्याचं नाव एका वेगळ्या उंचीवर न्यावं, याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करावे असं व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. साजरा करण्याचा पण निर्णय घेतलेला आहे. मी सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ईश्वर चरणी प्रार्थना करतो, महिलांच्या मध्ये संघर्ष करण्याची प्रचंड, महिला अत्यंत भावनिक असतात, जिद्दी, कष्टाळू, मेहनती असतात, सर्व जास्तीची असते. आणि अशीच शक्ती आमच्या सर्व मातृशक्तीमध्ये कायम राहावी अशी प्रार्थना मी ईश्वराच्या चरणी करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित जतचे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर अरळी साहेब, प्रांत अधिकारी माननीय नष्टे साहेब, तहसीलदार माननीय धानोरकर साहेब, अप्पर तहसीलदार संघ मॅडम त्याही उपस्थित आहेत, जिल्हा कृषी अधिकारी माननीय कुंभार साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी माननीय श्रीखंडे साहेब, तालुका कृषी अधिकारी माननीय कदम साहेब, मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे आमचे सगळ्या विद्यार्थिनी, काही माता भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. तर पत्रकार मित्रही आहेत. महिला दिनाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आज जत शहरामध्ये आणि जत तालुक्यामध्ये आयोजित केलेले आहेत. नगर परिषदेच्या वतीनंही आज संध्याकाळी महिलांचा सन्मान सोहळा हा शिवानुभव मंडप, बरोबर ना, शिवानुभव मंडप येथे आज आयोजित केलेला आहे. तर आपण सगळे ग्रामीण भागातली मुलं आहोत, ग्रामीण भागातील सगळी आपण मंडळी आहोत आणि प्रत्येक घरामध्ये
जे नियोजन केलं जातं हे सगळं नियोजन महिला करतात. म्हणजे महिला या मॅनेजमेंट गुरु आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. सकाळी उठायचं, जनावरांचं सगळं बघायचं, धारा काढायच्या, शेणघाण काढायची, स्वयंपाक लगेच करायचा, मुलांना शाळेला जायचं, आवडायचं, मालक शेतात जाणार असतील किंवा एखादा मुली नोकरीला असेल तर त्याचं जेवण करून द्यायचं, त्यांना पाठवून द्यायचं, दिवसभर परत शेतात काम करायचं, परत संध्याकाळी जनावरांचं सगळं काम उरकायचं, शेताचं दिवसभर काम उरकायचं. परत आपल्याकडे जर आपण सगळे शेती प्रधान असल्यामुळं कोंबड्या असतील, वेगवेगळी जनावर असतील, त्यांचं नियोजन करायचं, परत संध्याकाळी स्वयंपाक. म्हणजे हे सगळं मॅनेजमेंट करायचं काम हे आपल्या माता भगिनीच करत असतात. त्यांच्याकडे तो उपजत गुण असतो. आज आपण सगळे म्हणतोय की शेती करणारे आपले बळीराजा, या बळीराजाच्या पाठीमागं बळीराणी सुद्धा आहे, परंतु ते अदृश्य आहे, तिला कधी उजेडात आणलेलं नाही. आता बळीराजाच्या सोबत बळीराणी सुद्धा ही उजेडात आली पाहिजे, सक्षमपणे पुढे आली पाहिजे आणि त्यांना आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपली गावाकडची जी मंडळी आहेत, आपण सगळे बघतो की गावामध्ये काही काही ठिकाणी आत्महत्या होतात, काही ऍक्सिडेंटली घरातल्या पतींचं दुर्दैवी निधन होतं. परंतु निधन झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्या ज्या महिला आहेत, घरातला करता पुरुष गेल्याच्या नंतर सुद्धा अत्यंत कणखरपणे उभ्या राहतात, ताट मानेने उभा राहतात, कुटुंबाकडे उभा करतात, मुलाबाळांना शिकवतात, त्या रडत बसत नाहीत, येणाऱ्या परिस्थितीला ते तोंड देतात, तेच करतात आणि पुढे जातात. अशी अनेक उदाहरणं आपल्या गावागावात आहेत. म्हणजे आपल्या आजूबाजूला शेजापाजारी जरी बघितलं तर 2-4 उदाहरणं आपल्याला सहज मिळून जातात, पण आपण त्याच्यावरती चर्चा करत नाही. जे कोणी एकदम जास्त सक्सेस होते त्याच नावाची 2-4 चर्चा होते, परंतु गावागावात घराघरामध्ये सुद्धा अशी प्रकरणं आपल्याला बघायला मिळतात आणि त्या सगळ्या महिला आपल्या सर्वांच्यासाठी आदर्श आहेत. आपल्या जिजामाता यांनी स्वराज्याची पेरणी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मरक्षण असेल किंवा सुशासन कसं चालवायचं याची पेरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवीने केली. सावित्रीमाईंनी ज्ञानाची पेरणी केली आणि आता घराघरामध्ये आपल्या सगळ्या शेतीमध्ये काम करणाऱ्या महिला या पिकाची पेरणी करतायत आणि प्रत्येक ठिकाणी महिलांचं योगदान फार मोठं आहे. ताकदीनं सगळेजण जे पुरुष मंडळी उभा आहेत, सातत्यानं म्हटलं जातं की बाबांनो यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक कणखर महिला असतेच. म्हणजे माझं उदाहरण नाही, परंतु डॉक्टर राळे साहेबांचं उदाहरण आहे. ते नगराध्यक्ष झाले, त्यांच्या पाठीमागे डॉक्टर मॅडम आहेत. आता माझं लग्न नसल्याने मी ते बोलू शकत नाही. धानोरकर तहसीलदार साहेब ते बोलू शकत नाहीत की माझ्या पाठीमागे पण कणखर महिला आहे. म्हणजे या देशामध्ये टाटा त्यांचं लग्न नाही, ते पण यशस्वी झाले. बाटावाली ते पण यशस्वी झाले. या देशामध्ये अब्दुल कलाम ते यशस्वी झाले. त्यांच्या पाठीमागे कणखर महिला उभी नव्हती, पण त्यांची आई असेल, कुणीतरी त्यांची मोठी बहीण असेल, नरेंद्र मोदी साहेब ते आता एक त्यांच्याही पाठीमागे असं काही नाही. योगी आहेत जे आता अखंड देशभर मुख्यमंत्री म्हणून यशस्वी आहेत. परंतु काही असे अपवाद लोक असतात, परंतु सर्वसामान्य जो पुरुष मंडळी आहेत त्यांच्या पाठीमागे महिलाही कणखरपणे उभीच असते, त्याशिवाय यश मिळत नाही. आणि त्यामुळं सगळ्या पुरुषांना पण माझी विनंती आहे, महिलांचा आपण सन्मान ठेवला पाहिजे. महिलांच्या पाठीशी त्यांच्याकडे स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टीच्या संदर्भात. मुलींचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून आपल्या सरकारनं 12वी नंतरचं जे व्यावसायिक शिक्षण आहे त्याची संपूर्ण फी भरण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यामुळं पैसे नाहीत म्हणून मुलगी शाळेत गेली नाही असं होता कामा नये. प्रत्येक जिल्ह्याला 11वी नंतरच्या मुलींना शिकण्यासाठी मराठा समाजाच्या मुलींना 36 वसतिगृह राज्यामध्ये आणि ओबीसीच्या मुलींना 36 वसतिगृह राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला चालू केलेले आहे. 100 मुलींचं वसतिगृह केलेलं आहे. आता तुम्ही सगळे जत तालुक्यातल्या मुली आहात, पालक पण आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आता 1 वर्ष झालं इथला आमदार होऊन आणि लग्नाच्या सीझन मध्ये मला खूप फोन येतात आणि अरे पोलीस आलेले आहेत का, लग्न होतं आणि मग तहसीलदार साहेबांची टीम आल्या, प्रांत साहेबांची टीम आल्या, सांगलीवरनं महिलांच्यासाठी काम करणारे अधिकारी आहेत त्यांची टीम आले, पोलीस आले. आता आमचं 12:30 वाजता तांदूळ होते, लग्न होतं आणि मग आमच्या सगळ्याला पकडून घेऊन चालले. कारण काय,
तर मुलीचं वय 16 आहे, मुलीचं वय 17 आहे. असली प्रकरण आपल्या जत तालुक्यामध्ये पूर्ण झाल्याशिवाय आपल्या घरातल्या आई वडिलांनी लग्नाचा विचार करायचा नाही, हे तुम्ही ठणकावून आईला आणि बाबाला सांगायचं. जर कोणी दबाव टाकला मला सांगा, मी तुमच्या घरी येतो. बरोबर की नाही? अरे लहान लहान मुली आहेत, त्यांची 16 वर्षामध्ये लग्न, 17. आता एक प्रकरण असं घडलं, त्यांचं लग्न अगोदर झालंय तेव्हा पोलीस गेलेच नाहीत, त्यांना ते माहितच नाही. आता जेव्हा ते प्रेग्नंट आहे आणि मग हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला गेलं, डॉक्टर कळवतात. सगळे डॉक्टर आळींच्या नावानं मग हे डॉक्टर विरोधात आहे. डॉक्टरला नाही कळत तर डॉक्टरला जेलमध्ये टाकते, कायदा आहे तसा. आणि त्यामुळे आता अशी प्रकरण झाली. आता जतमध्ये दोन्ही फॅमिली आत आहेत, दोन्ही. आता मी नाव घेत नाही, आपल्या जवळचे कार्यकर्ते म्हणजे आम्हाला मदत करा, काही करू शकत नाही आम्ही कायद्याच्या पुढं. 18 वर्ष जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठली अडचण आली मला सांगा, डॉक्टर साहेबांना सांगा, तहसीलदार साहेब आहेत, प्रांत साहेब आहेत, आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठीच आहे. तुमच्यामध्ये एखादं वेगळं टॅलेंट आहे आणि तुम्हाला तिथं साधन सामुग्रीची अडचण आहे, तुम्हाला कुठं मदत लागणार आहे, बिनधास्त तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आपल्या जत तालुक्यामध्ये वेगळं टॅलेंट आहे. आता सांगली जिल्ह्यामध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या जिल्हास्तरीय, सलग 3 वर्ष एक साहेब इथं आहे बघा, सलग 4 वर्ष आपला जत तालुका नंबर 1 आहे. सलग 4 वर्ष सांगली जिल्ह्यामध्ये जेवढी बक्षिसं मिळत आहेत त्यातली 40% बक्षिसं फक्त आमच्या जतचीच पोरं आणतायत. जतची पोरं 40% बक्षिसं. नवोदयला मला वाटतं 80 मुलं सिलेक्ट झाली, त्यातली 51 मुलं ही जिल्हा परिषदच्या शाळेची मुलं सिलेक्ट झाली, त्यातली 13 मुलं आपल्या जतची आहेत. 13 मुलं नवोदयच्या परीक्षेमध्ये पास झाली. हे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी शाळा आहे पलूसला, त्यामध्ये आपली 53 पैकी, मी एका म्हणतो 53 पैकी 13 मुलं की आपल्या जतची सिलेक्ट झालेली आहेत. आपली अवनी नावाची मुलगी आहे कुलाळवाडीची, राज्यामध्ये ती आता फर्स्ट आली आहे. बरोबर ना? म्हणजे तिला मी दत्तक घेतलंय, तिला काय लागेल ते द्यायचं आम्ही. बरोबर ना? घेतलंय ना मी? पोरं परत मला म्हणायची. ती आपल्या कुलाळवाडीची मुलगी आहे आणि ती खूप चांगली खेळाडू आहे. तर ती आता राज्यात नंबर 1ला आलेली आहे. म्हणजे टॅलेंट खूप आहे आपल्या तालुक्यातल्या मुलांच्या मध्ये. आपली मुलं पण रडत बसत नाहीत, आपले पालक पण रडत बसत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल वातावरण तयार करण्याची क्षमता आपल्या जतच्या भूमीमध्ये आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्या या महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा आहे. तुम्ही खूप मोठं व्हा, तुम्हाला खूप चांगलं भविष्य आहे. चांगला अभ्यास करा, तुम्ही अभ्यास करा, पास व्हा, नंबरात या. नंबरात नाही आलं तरी पण टेन्शन घेऊ नका. नाहीतर मग काय काय मुली टेन्शन येत, मला नंबरच नाही आला, पहिला नाही आला, दुसरा नाही आला, तिसरा. गंड पोरं असली तरी वर स्टेजवरती बसते. आमच्यासारखी गंड पोरं ज्यांचा शाळेत नंबर आला नाही, आम्ही आमदार झालो, हे जिल्हा परिषद सदस्य गंडच पोरं आहेत. ही काय नंबरातली पहिल्या बेंचवरची पोरं नाहीत, हे मागच्या शेवटच्या बेंचवरची पोरं आहेत. म्हणजे जगामध्ये संधी खूप आहेत. आता डॉक्टर साहेब थोडे हुशार आहेत, ते मेरिटला एमबीबीएसचे डॉक्टर झाले, परत त्याला डॉक्टरची इकडे राजकारणाचा नाद लागल्यामुळे ते इकडे आले. अधिकारी नाही, मी राजकारण्यांचं बोलतोय. तुम्हाला गण नाही, मग प्रांत साहेब कसे झाले, तहसीलदार साहेब कसे झाले, ते अभ्यास करून झालेले आहेत. मुलं लगेच नाराज होतात, आई वडील तुला मार्क कमी पडली. आपल्या इकडचं जे शिक्षण आहे, आपल्या लोकांची भावना अशी तयार झाली आहे, हे शिक्षण म्हणजे नोकरीसाठी. पोरगा ग्रॅज्युएट झाला म्हणजे तो नोकरीला लागलाच पाहिजे असं आईला आणि वडिलांना वाटतं. सगळ्यांना नोकऱ्या कशा मिळणार? सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत म्हणून काय लोक काही जगत नाहीत का? नोकरी नाही मिळाली म्हणून सगळे जगतात, सगळे व्यवस्थित काम करतात. आता जगामध्ये खूप संधी आहेत, खूप वेगवेगळ्या संधी आपल्याकडे आलेल्या आहेत. सरकार पण तुम्हाला खूप मदत करतं. एखाद्या मुलीला वाटलं मला आता नोकरी करायची नाही, मी शिक्षण घेतोय पण मला आता व्यवसाय करायचा आहे, सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहत आहे. तुम्हाला 50 लाख रुपयाचं कर्ज आपलं सरकार उपलब्ध करून देत आहे. मराठा समाजाच्या मुलांना उद्योजक करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे. ओबीसीच्या मुलांना उद्योजक करण्यासाठी भीती झाली, मला मार्क पडणार आहे म्हणून त्याला आत्महत्या करून घेतली. कशासाठी आहे हे आपण काय करायचं, त्याचं काय नाही. या जगामध्ये अनेक संधी असल्यामुळे तुम्ही मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये गेलते का? तेव्हा होती का इंग्लिश मिडियम? बाई त्यांचा मृत्यू झाला, जवळच्या नात्यातल्या 13 माणसांचा मृत्यू झाला, त्या शेवटी एकट्या राहिल्या. परंतु त्यांनी जगाच्या समोर आदर्श घालून दिला की राज्यकर्त्या कसा असावा. अशा महिला आपल्याकडे आहेत.
त्यांचा आदर्श आपल्याकडे आहे आणि त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही अभ्यास करायचा. मी आता सांगितलं नोकरीसाठी करायचं म्हणून अभ्यास सोडायचा नाही, अभ्यास करायचा. शिक्षण हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. भाषांचं ज्ञान असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मराठी भाषा तर आपली कंपल्सरी आहे. तर बहुभाषिक असल्याचा फायदा खूप होतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या. किती? 16 भाषा त्या काळामध्ये ते शिकले होते, म्हणजे ते विद्वान होते. 16व्या वर्षी त्यांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. 16व्या वर्षी आपल्याला पेपर लिहायचं म्हणलं तर टेन्शन येत आहे, बरोबर ना? 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांना बरोबर घेतलं आणि रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली की मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे. आपण 16व्या वर्षी काय करतोय? मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, काय नाही. तुमचे फेसबुकवरचे मित्र सुद्धा जर तुम्ही वापरत असेल, काळजीपूर्वक तुम्ही राहिलं पाहिजे. कारण मुलीनो, तुम्हाला आई आणि वडील तळ हाताच्या फोडासारखे जपतात. तुमचं आयुष्य म्हणजे काचेचं भांडं आहे. तुमच्या आयुष्यावरती डाग लागू नये असं आई वडिलांना वाटतं. आणि आपण गावाकडे राहणारी सगळी मंडळी आहे, आपण काय सिटीमध्ये राहत नाही. सिटीचे लोक एकमेकांना समाजामध्ये चालतं. आपल्या गावामध्ये एखादी काही गोष्ट घडली तर अख्ख्या गावात कळते. एखाद्याच्या शेळीला करडू झालंय का बोकड झालंय लगेच कळतं. त्याच्या शेळीला बोकड झाले, एखाद्याची म्हैस मिळाली ते पण कळतं. लगेच खरूज घेऊन आपल्या गावाकडे वाटतात. आपल्याकडे पद्धत आहे, आपण सगळे एकत्रित राहतो. आणि त्यामुळे मुलींचं आयुष्य हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक तुमच्या आयुष्यामध्ये राहिलं पाहिजे. तुमच्या आई वडिलांना मान खाली घालायला लागू नये अशा पद्धतीचं काम तुम्ही केलं पाहिजे. आणि आई वडिलांची काळजी तर तुम्ही इतकी केली पाहिजे ना, दुसरी जगात कुणाची करू नका. आई वडील आणि गुरुजी याच्या पलीकडे कुणी नाही. आई वडिलांच्यासाठी मी एक उदाहरण तुमच्यासाठी सांगणार आहे आणि मी थांबणार आहे. एका गावामध्ये नवरा बायको दोघं जण होते. नवरा खूप दारुडा होता. आपल्याकडे खूप लोक असतात, आपण बघतो, दारू प्यायची, बायकोला मारायचं, चुलीत पाणी ओतायचं, स्वयंपाक केला तर विस्कटून टाकायचा, शाळेतून मुलं आली बायको कामामध्ये दंगा घालायचा, असे आपण अनेक उदाहरणं बघतो. आता जरा ते प्रमाण कमी झालं, पूर्वी ते जास्त होतं. नवरा बायको होते, तो नवरा खूप दारुडा होता, दारू खूप प्यायचा आणि मग तो दारू पिऊन पिऊन त्याचा मृत्यू झाला. इकडं लहान एक बाळ झालं होतं त्यांना, मुलगा, आई आणि मुलगा दोघंच राहिले. घरात कुणीच नाही. मुलगा एकदम लहान आहे, 1 वर्षाचा. त्याला तर अजून काही कळत नाही. तो 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला, 4 वर्षाचा झाला, 5 वर्षाचा झाला. त्याला कळायला लागलं. तो शाळेत जायला लागला. पहिलीच्या शाळेत गेला. गरीबाचा पोरगा आहे, दुसऱ्याच्या शेतात काम करते. पोराला चांगलं लिहायला वाचायला यायला लागलं. परीक्षा झाली, परीक्षेत नंबर 1 आला. पहिला नंबर आल्यानंतर आईला खूप आनंद झाला. तिच्याकडे गरीब आहे, पैसे नाही. ज्याच्या शेतात कामाला जाते त्याच्याकडून उसनं पैसे मागून आले, दुकानात गेले, पेढे घेतले, सगळ्या भावकीत वाटले पेढे. मला मुलगा नंबर 1 आला. आणि मुलाकडे आली, त्याला पेढा द्यायला लागली. मुलगा काय म्हणतोय, आई आई तू माझ्यासाठी खूप काम करते, तू माझ्यासाठी खूप कष्ट करते, पण ती आई एका डोळ्याला आंधळी होती, मला तू आई अजिबात आवडत नाही. आनंद झाला. ज्यांच्या शेतात कामाला जाते त्यांची पण पोरं नंबरात नाही, पण ही काम करणारी आहे ती नंबरामध्ये त्यांचा मुलगा आलाय. परत ती पेढे घेते, गावभर वाटते. आता तर हा मुलगा मोठा झालाय, तिला वाटते लहानपणी तो बोलेल असेल. 10वीत गेल्याच्या नंतर सगळं गावभर पेढे वाटून आल्याच्या नंतर जेव्हा या मुलाला आई भेटली तेव्हा पण आईला तो पोरगा म्हणतोय, तू माझ्यासाठी खूप काम करतेस, तू माझं खूप कौतुक करते, माझ्याबद्दल तुला खूप आनंद आहे, परंतु तू मला अजिबात आवडत नाही आणि तू मला आवडणारच नाही. कारण तू एका डोळ्याला आंधळी आहे. मला शाळेतले सगळे माझे मित्र पोरं सगळे मला नावं ठेवतायत आंधळीचा पोरगा आहे म्हणून. त्या आईला खूप वाईट वाटतं. आता करणार काय, शेवटी आता तिच्याकडे पर्याय नाही, डोळा तर ती काय आता बसू शकत नाही. आणि मग परत 12वी झाली, 12वी तो नंबर 1 आला. परत ग्रॅज्युएटला गेला, इंजिनिअरिंगला त्याला ऍडमिशन मिळालं, इंजिनिअरिंग त्याचं पूर्ण झालं आणि मुंबईमध्ये त्याला चांगली नोकरी मिळाली. 1,00,000-1.5 लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली. तो मुंबईला गेला. 1-2 वर्ष तो गावाला यायचा, आईला भेटायचा, परत गावाला पण त्याला यायचं बंद करून टाकलं. मुंबईमध्येच राहिला. मग आपली लोक मुंबईला असं सांगायचे, आता इथं आहे, त्याला चांगला फ्लॅट घेतलाय मोठ्या बिल्डिंग मध्ये, 20व्या-22व्या मजल्यावरती राहतोय. आता त्यांनी लग्न पण करून टाकलं असं त्या आईला सांगितलं. तिला वाईट वाटलं. माझा मुलगा एवढा शिकला, मी तिला शिकवलं, पण त्याला मला लग्नाला पण बोलवलाय, त्याला पसंत असलेली मुलगी त्याला तिथं करून टाकली आणि तो मुंबईत राहायला लागला. गावाला यायचं त्यानं बंद करून टाकलं. मग एका दिवशी गावातली लोक जी मुंबईला होती ती आली. ते म्हणजे अगं चल, आम्ही तुझा मुलगा कुठं राहतोय आम्हाला माहित आहे, आम्ही तुझी भेट घालून देतो.
मग ती म्हणते नको तो माझ्याशी भेट आहे, हिला म्हणत नाही नको राहू दे, तू कामात असेल इकडं, ती दाखवूनच देत नाही की मुलावरती ती नाराज आहे किंवा मुलगा त्याला आवडत नाही म्हणतोय. परंतु ते म्हणजे ठीक आहे. मग त्या सगळ्या लोकांनी आग्रह केला आणि तिला मुंबईला घेऊन गेले. मुंबईला ते लिफ्ट सगळं बघितलं. त्या लिफ्टवर तिनं नवीनच बघितलं, तिनं कधी मुंबईत बघितली नव्हती, ती बिल्डिंग बघितली नव्हती, ते सिक्युरिटीच्या बिल्डिंगला. मग त्या लिफ्टमध्ये बसले. 22व्या मजल्यावरती त्या लोकांना माहित होतं, त्यांनी बटन दाबलं लिफ्टचं. 22व्या मजल्यावरती लिफ्ट थांबली आणि दरवाजातून बाहेर आले. त्या लिफ्टच्या दरवाजातून बाहेर आल्यानंतर तिथं याचं बिचाऱ्याचं नाव लिहिलं होतं. नंबर नेम प्लेट लिहितात आपल्या दरवाजावरती, तशी नेम प्लेट होती. आणि मग त्या गावातल्या लोकांनी दरवाजाची बेल वाजवली. दरवाजाची बेल वाजवल्यानंतर त्या मुलानं दरवाजा उघडला. मुलानं दरवाजा उघडल्याच्या नंतर समोर साक्षात आईला बघितल्यानंतर तो ओळखच द्यायला तयार नाही. कोण आहे, कुठून आलाय, काय काम आहे, मी तुम्हाला ओळखत नाही. आणि मग त्या बिचारीचं हृदय तुटून गेलं. तिला खूप वाईट वाटलं. तिला ते काय दाखवलं नाही. आता ती गावाची लोक पण आवाज झाली ना, त्याला म्हणले हिला घेऊन आलोय आईला, हा मुलगा याला एवढा शिकवला वडील असताना, आणि आता आई आल्याच्या नंतर हा ओळख पण द्यायला तयार नाही. आणि मग शेवटी मग ते मुकाट्यानं खाली आले ना, त्यानं घरात घेतलं ना, चहा ना पाणी ना चौकशी काहीच नाही केलं. घरातनं खाली आले त्या लिफ्टमधनं. मग ते गावातल्या लोकांनी त्यांना त्यांच्या घरी नेलं, त्यांना साडी वगैरे येणं इकडं तिकडं सगळं केलं. आणि मग त्यांनी परत ट्रॅव्हल्सला बसून त्यांना गावाला पाठवून दिलं. आता आई गावाला आली. आईच्या लक्षात आलं की आता मुलगा ओळख द्यायला तयार नाही. तर तिला समाधान वाटलं की माझा मुलगा एका चांगल्या बिल्डिंग मध्ये राहतोय, त्याचं आता लग्न झालंय, त्याला उद्या मुलं बाळ होतील. आणि मग 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं, मुलगा काही गावात आलाच नाही. आणि मग जेव्हा की आता निवडणूक आलेली आहे आणि त्याला फोन लावून सांगितलं की तुम्ही या, गावाला मतदान आहे आणि मग तुमचं काय असेल ते आम्ही येण्याची यंत्रणा तुम्हाला पोच करतो, पण तुम्ही निवडणूक केल्या. तर त्याला पण उत्सुकता लागली. आता बरेच वर्ष आपण 5-5 वर्ष गावाला गेलो नाही, मग आता आपण गावाला गेलं पाहिजे आणि मग मतदान केलं पाहिजे. आणि मग तो मतदानाच्या दिवशी गावाकडे आला, 4 व्हीलर गाडी सगळं असं एकदम मुंबईच्या स्टाईलमध्ये. आणि मग गावाकडे आल्याच्या नंतर जिल्हा परिषदच्या शाळेत मतदान केंद्र आहे. मतदान केंद्राकडे जाण्या अगोदर त्याला वाटलं की आधी आईला भेटू आणि मग आपण मतदान करायला जाऊ. आणि मग त्याची गाडी तिकडे त्याच्या झोपड्याकडे वळाली. त्याला काही गावाकडे घर बांधलंच नाही, ते कुडाचं घर तसंच. आणि मग गाडी जेव्हा त्या कुडाच्या घराकडे वळाली तेव्हा त्याच्या लक्षात वेगळंच काहीतरी आलं की ते दार बंद असलेलं, त्या घराच्या झोपडीच्या समोर गवत उगवलंय, मोठं झाडू उगवलंय, ते पत्र्याची आपलं पातेलं मळकटलेलं तिथं असं एक पालतं पडलंय, एका दुसरं भांडं तिकडं पडलंय. म्हणजे त्या घरात कुणीच काय नाही, सगळं असं घाणे घाण तिथं पडलेले आहे. आणि मग तो इकडं तिकडं माझी आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई कुठं आहे असं विचारायला लागला. मग तिथं जर कुणी नाही, घर बंद आहे. मग शेजारच्या काकूला विचारलं आई कुठं आहे, आणि मग मला काय सांगितलं नाही. म्हणजे गावातील लोक म्हणजे त्याला कळवायचं नाही, तू आईला सांभाळत पण नाही, मुंबईला गेला त्याला ओळख दाखवली नाही, त्यामुळे तुला कळवलं पण नाही. आणि गावातल्या लोकांनी सगळं आईचा अंत्यविधी करून टाकला. मग आता हा बैचेने झाला, त्याला काय कळलं नव्हतं काय करायचं. तर ती काकू काय म्हटली, आईनं कोणाकडून तर एक चिठ्ठी लिहून घेतली आहे आणि ते पाकिट बंद करून माझ्याकडे ठेवलंय. आणि आईनं सांगितलं जेव्हा माझा मुलगा कधी गावाला येईल तेव्हा ही चिठ्ठी त्याच्या हातामध्ये द्या. आणि मग ते पाकिट त्याच्या हातामध्ये दिलं, त्यानं ते गडबडीने फोडलं आणि तो वाचायला लागला. आणि वाचायला लागल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की बाळा तू माझा काळजाचा तुकडा आहेस, वडील लहानपणी वारले, वडील दारुडे परिस्थितीत काम केलं, दुसऱ्याच्या रोजंदारी केली, जुने भांडे केली, कपडे धुवायचं काम केलं, सगळं केलं आणि तुला वाढवला. तू पहिली दुसरा आला, चौथी दुसरा पहिला आला, पहिला नंबर 1 गेला तुझा, 10वीत पहिला आला, 12वीत पहिला आला, इंजिनियर झाला. मी जेव्हा पेढे वाटायचे तेव्हा तू म्हणायचं मला की आई तू माझ्यावरती खूप प्रेम करते, पण तू आंधळी आहेस, त्यामुळं तू मला अजिबात आवडत नाही. परंतु मी जेव्हा बोलले नाही, परंतु आज सांगायची वेळ आली आहे, लहानपणी तुझा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये तुझा डावाडोळा निकामी झाला. आणि मग माझा पोरगा मोठा झाल्यानंतर जीवन कसं, म्हणून डॉक्टरांनी सांगितल्याच्या नंतर जो तुझा डावाडोळा आहे तो माझा डावाडोळा काढून डॉक्टरांनी तुला बसवलेला आहे. आणि त्यामुळे मी आंधळी झाली, पण आता तुलाच मी आवडत नाही. आणि ही सगळी गोष्ट ही तुला माहीत व्हावं म्हणून मी चिठ्ठी लिहून ठेवत आहे. असं म्हटल्याच्या नंतर तो ओक्साबोक्सी रडायला लागला. परंतु त्याच्याकडे वेळ नव्हती, त्याच्याकडे वेळ नव्हती ना. आता सगळं त्याला स्टोरी कळाली की आईनंच आपल्याला डोळा दिलाय, आता सांगायचं कुणाला. आणि मग तो रडून आपटून घ्यायला लागला. पण तेव्हा इलाज नव्हता, त्याच्याकडे वेळ नव्हती. त्याची आई खूप प्रतिकूल परिस्थितीत काम करत आहे.
असे अनेक विद्यार्थी आहेत की आई वडील रोज काम केले तरच आपली संध्याकाळी चूल पेटती होते. ही परिस्थिती आहे आपली. आपली आई कामाला जाते, आपले वडील कामाला जातात, मग त्यांच्याकडून आपल्याला सगळ्या सुविधा मिळत नाहीत. काय मुलं मिळतं, मला तुम्ही गाडीच घेऊन दिली नाही, मला चांगले कपडेच घेऊन दिले नाही. अरे ही सगळी जी परिस्थिती आहे, आपल्याला शिकवतायत, आपल्या पाठीशी उभं राहतायत, हेच आपल्या आईनं आपल्यासाठी केलेलं खूप मोठं पुण्याचं काम आहे. आपण आपल्या आईचा आणि वडिलांचा खूप रिस्पेक्ट आयुष्यामध्ये करावा अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो. परत एकदा तुम्हाला महिला दिनाच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. जिल्हाधिकारी सांगली, प्रांताधिकारी जत आणि तहसीलदार जत यांच्या संकल्पनेतून आपल्या मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी तयार असलं पाहिजे यासाठी कराटेचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यामध्ये 5400 विद्यार्थिनींनी भाग घेतला. त्यापैकी 2450 विद्यार्थी यांना येलो बेल्ट मिळालेला आहे. तुम्ही आता लावलाय कमरेला. मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही आता स्वसंरक्षणासाठी केलंय. केंद्र सरकारला आता आम्ही प्रस्ताव पाठवायला लागलोय. पुढच्या 2-4 महिन्यामध्ये मंजुरी घेऊन आम्ही त्या कामाची पायाभरणी करतोय. 2028च्या एंड पर्यंत हे प्राणी संग्रहालय आपल्या सर्वांच्यासाठी खुलं होईल. असं 106 कोटी रुपये आता मंजूर केलेले आहे. आणखी ते वाढून 150 कोटी पर्यंत जाईल. 400 प्रकारचे वेगवेगळे प्राणी हे आपल्या जतच्या प्राणी संग्रहालयामध्ये असणार आहे. त्याची व्यवस्था करतोय. दुसरा एक विचार आम्ही असा करतोय की वॉटर पार्क आपल्या जतला करायचा आहे. बरोबर ना? कुणाला वाटतंय वॉटर पार्क असायला पाहिजे? आज एका वॉटर पार्कचं खाजगी उद्घाटन करायला जाणार आहे. पण आपल्या सरकारच्या पैशातून पश्चिम महाराष्ट्रात कुठं नाही असं वॉटर पार्क आम्ही जतला करायचा विचार करतोय. आणि त्या कामासाठी डॉक्टर साहेबांना मी शुभेच्छा देतो. आता आमच्याकडे पैशाची उपलब्धी आहे, जमीन नाही. जमिनीचा पण प्रश्न प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब काल आम्ही बोललोय, तोही कसा मिटवायचा आमचा विषय सुरू आहे. जर वॉटर पार्क आम्ही जतला केलं, प्राणी संग्रहालय आपलं जत चालू झालं तर रोज किमान 5000 लोक बाहेरच्या जिल्ह्यातील जतला पर्यटनासाठी येतील. तुम्हाला तर आम्ही पहिल्या दिवशी फ्रीज देऊ, काही चिंता करू नका. तर बाकीची जी लोक येतील त्याला चांगली फी असणार आहे आणि त्याचा उपयोग आपण आपल्या सगळ्या जत शहरातल्या लोकांच्यासाठी करू. ज्यांना आपल्याला मदत करता येत नाही अशा सगळ्या लोकांच्यासाठी मदत करायचा विचार हा आमचा सुरू आहे. आता एक तुमच्यासाठी आम्ही अभ्यासिका करतोय, 5 स्टार अभ्यासिका लायब्ररी, आणि त्याला मंजुरी आम्हाला येत्या 8 दिवसात मिळेल. बरोबर का डॉक्टर? जागा पण आम्ही फायनल केली आहे. तुम्हाला अभ्यास करायला एकदम शांत ठिकाण असावं अशा ठिकाणी लायब्ररी करतोय. आणि ती लायब्ररीमध्ये तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला अभ्यासासाठी एकदम वातावरण पोषक असेल अशा पद्धतीची आम्ही लायब्ररी जत मध्ये उभा करतोय. कालच UPSCचा रिझल्ट लागला, परवा दिवशी तुमच्या कानावर आला असेल. आपल्या महाराष्ट्रातली 59 मुलं UPSCच्या यादीमध्ये आलेले आहेत. कोण कलेक्टर होतंय, IAS, IPS, IRAS, IFS. बरोबर ना? ते जरा शिकलेली लोक आहेत, मला जरा माहिती कमी आहे. पण त्यामध्ये आपल्या ती 59 मुलं गेली. आमच्या आटपाडीचा मी आता सत्कार करून आलो. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.